जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार श्रोत्यांनो. चला तर मग आज जाणून घेऊया प्रबोधिनी एकादशीचे व्रतकथा महात्म्य, पूजन विधी. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते आणि प्रबोधिनी एकादशीलाच देवउठणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यानंतरच सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करतात. या दिवशी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावनाने जो भगवान श्री विष्णूची पूजा करतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होते आणि सर्व पापांचा नाश होतो. महत्त्व जाणून घेऊया. ह्यावर्षी ही एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू 5 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होणार आहेत. अधिक मासामुळे 5 महिने आणि यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होईल. यानंतर शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो. तुळशी मातेच्या विवाहानंतरच सर्व लग्न कार्याला सुरुवात होते. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचेच धार्मिक महत्त्व आहे, कारण हा संपूर्ण महिना श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. ही एकादशी 23 नोव्हेंबरला म्हणजे आज गुरुवारी साजरी केली जाणार आहे आणि आजच व्रत वगैरे आजच केलं जाईल आणि उद्या ह्या उपवासाचं पाळणं केलं जाईल म्हणजे 24 नोव्हेंबरला. पूजेची योग्य पद्धत. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून भगवान श्री विष्णूची पूजा करून उपवास ठेवावा. त्यानंतर विष्णूच्या मूर्तीसमोर त्यांचा जागर करावा. संध्याकाळी पूजास्थळी देवी देवतांच्या समोर तुपाचे 11 दिवे लावावेत. शक्य असल्यास उसाचा मंडप बनवून मध्यभागी श्रीहरी विष्णूची मूर्ती ठेवावी. ऊस, पालापाचोळा, लाडू, हगामी फळे भगवान श्री विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिवासर संपल्यानंतरच उपवास सोडावा. तर ही झाली पूजनविधी. चला तर मग आता जाणून घेऊया व्रतकथा. प्रबोधिनी एकादशीची कथा. एकदा धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा, कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल सांगा. या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत पाळण्याची पद्धत काय आहे? हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते? कृपया हे सर्व तर्कशुद्धपणे सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी, देव उठणी एकादशी, देवोत्थान एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी मोठ्या पापांचा नाश करणारी आहे. आता मी आपल्याला याची महानता सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. एका राजाच्या राज्यात सर्व एकादशीचे व्रत पाळत असे. एकादशीच्या दिवशी प्रजा, चाकरमान्यांपासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज कृपया मला कामावर ठेवा. तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, तुला कामावर ठेवू, पण रोज तुला जेवायला मिळेल, पण एकादशीच्या दिवशी जेवण मिळणार नाही. त्या माणसाने त्यावेळी होकार दिला, पण एकादशीच्या दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज, याने माझे पोट भरणार नाही, मी उपाशी मरेन, मला अन्न द्या. राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता. नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी दिले. नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला, अंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की हे देवा, अन्न तयार आहे. त्याच्या हाकेवर भगवान श्री विष्णू पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले. अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि तो आपल्या कामाला गेला. परत 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज मला दुप्पट सामग्री द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो, म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही. हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले आणि राजा म्हणाला की देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो, पण देव मला कधीच दिसला नाही. राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज, विश्वास बसत नसेल तर या आणि बघा. राजा एका झाडामागे लपून बसला आणि
त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला की अरे देवा, तू नाही आलास तर मी नदीत उडी मारून जीव देईन. पण देव आला नाही. मग प्राण अर्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला. आपल्या प्राणांची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून लवकरच देव प्रकट झाले आणि त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले. खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही. यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्गप्राप्ती झाली. कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी.